नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून बराच गदारोळ होताना आपण पाहतोय. म्हणजे या मराठा आंदोलनाचे जे नेते आहेत जरांगे पाटील हे सध्या उपोषणाला बसलेले आहेत आणि ते उपोषण एकीकडे सुरू असताना मागण्या सुरू आहेत की आरक्षण लवकरात लवकर मिळालं पाहिजे, नाहीतर मग त्याचे पुढचे टप्पे जे आहेत आंदोलनाचे ते सुरू केले जातील आणि त्यानंतर मग आणखी आंदोलन तीव्र होईल असा एक प्रकारचा इशारा त्यातून दिला जातोय. आता आंदोलनाची दिशा जी आहे ती कशी ठरवलेली आहे हे आपल्याला माहिती नाही. येत्या काळामध्ये जसजसे नवीन नवीन टप्पे ज्या पद्धतीने जरांगे पाटील म्हणतायत त्या पद्धतीने नवीन नवीन टप्पे समोर येत जातील आणि आंदोलनाची दिशा जी आहे ती ठरत जाईल. पण तुर्तास आपण पाहतोय की ते उपोषणाला बसलेत आणि त्यांची मागणी जी आहे ती आत्ताच आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सरकारने लगेच किंवा त्वरित चर्चेला यावं आणि आमच्याशी इथे चर्चा करावी. आता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुलाखतीच्या माध्यमातून एका वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. त्याच्यातही त्यांनी या मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली जी भूमिका आहे, चर्चेच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती मांडली. तर यावरनं आता या मराठा आरक्षणाची दिशा नेमकी कोणती असायला पाहिजे, काय नेमकं होतंय या संदर्भातच हा आजचा व्हिडिओ आहे. पण त्यापूर्वी एक आवाहन म्हणजे 1 नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होईल आणि त्याशिवाय या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी यांच्याशीही संवाद साधणार आहोत. न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कांजी हे हा संवाद साधणार आहेत आणि त्याशिवाय उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. तर दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये हा सोहळा होणार आहे 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता. आपण जरूर त्यासाठी उपस्थित राहा. आता या विषयाकडे बोलूया, तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या या मुद्द्यावर जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. पण सध्याची जी एकंदरीत आंदोलनाची दिशा पाहिली तर आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत आणि मिळालं नाही तर आम्ही जे पुढे होईल, जे काय करू आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये ते आम्ही करणारच आहोत अशा पद्धतीची भूमिका घेतलेली. यापूर्वी सुद्धा हे आंदोलन होत होतं, पण मध्ये सरकारने आश्वासन दिलं महिन्याभरासाठी आपण काहीतरी त्याच्यावर तोडगा काढू आणि त्यातून मार्ग निघेल अशा पद्धतीची सरकारची अपेक्षा आहे ती त्यांनी सांगितलं. ती मुदत जी आहे ती टळलेली आता आणि आता मात्र आपण पाहतोय की पुन्हा एकदा जरांगे पाटील जे ते उपोषणाला बसलेले आहेत. पण हे करत असताना कोणतंही आंदोलन जे त्याची एक प्रकारे दिशा जी आहे ती निश्चित असावी लागते. ती निश्चित असणं म्हणजे काय, तर आपल्याला जे काय साध्य करायचंय, आपण कशासाठी आंदोलन करतो आहोत, तर आरक्षण मिळवायचं आपल्याला. ते आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या टप्प्यातून जावं लागेल, कोणकोणते पर्याय त्यासाठी आहेत. कारण शेवटी आरक्षण कोणाकडून मागितलं जाते, तर सरकारकडूनच मागितलं जाते. हे कोणी बाहेरचे, सरकारच्या बाहेरच्या कोणी व्यक्ती नाहीयेत किंवा न्यायालयाकडून मागितलं जात नाहीये, सरकारकडून मागितलं जाते. तेव्हा सरकारसमोर आपले काही पर्याय ठेवणं, आपली एखादी समिती तयार करून त्या माध्यमातून हे अमुक पर्याय आहेत, ह्याच्यातले कोणते पर्याय तुम्हाला योग्य आहेत, कायदेशीर मार्गाने त्यातून आपल्याला आरक्षण मिळू शकेल, जे टिकाऊ सुद्धा असेल, या पद्धतीचा विचार व्हायला लागतो आणि ते दोन्ही बाजूनी व्हायला लागतं. अडून राहिलं की नाही आम्ही आरक्षण देताय की नाही, नाहीतर आम्ही अमुक पद्धतीने कारवाई करू, अमुक पाऊल उचलू आणि सरकारला कुठेतरी कोंडीत पकडू, तर हे जर पाऊल उचलायला लागलं तर मात्र कुठेतरी त्या ठिकाणी दिशा जी आहे ती भरकटू शकते आंदोलनाची. आता आपण पाहतोय की पहिल्यांदा सरकारशी आपण चर्चा करायला तयार आहोत वगैरे इथपर्यंत सौम्य भाषा वापरली जात होती. आता जरांगे पाटलांना जेव्हा या संदर्भात विचारलं पत्रकारांनी किंवा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेला त्यांनी फडणवीसांबद्दल काय म्हणाले ते की तुमच्या कानात बोळे घातलेले आहेत का, तुम्हाला कळत नाहीये का, तुम्हाला चर्चेला यावं लागेल आणि इथेच चर्चेला या आणि तत्काळ त्याचा तोडगा काढा. तर ही जी भाषा आहे ही भाषा वापरणं योग्य नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलनामध्ये. ही भाषा जी आहे, तुम्हाला राग असू शकतो, तुम्हाला तातडीने हे आरक्षण जे आहे ते आवश्यक आहे, मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक आहे, हे सगळं खरं आहे.
पण त्यासाठी जी भाषा आपण वापरतोय ती भाषा जी आहे ती वापरली गेली तर मग त्याचा फायदा उठवणारे बरेच लोक आहेत. आज जे विरोधक आहेत अशा पद्धतीने हा विषय उचलून धरतायत की जणू काही त्यांच्या हाती जर हा विषय आला किंवा ते जर सरकारमध्ये असते तर लगेच पटकन जसं एखादी वस्तू खिशातून काढून देता येते तसं त्यांनी खिशातून काढून लगेच आरक्षण दिलं असतं, अशा पद्धतीने विरोधक बोलत आहेत. प्रत्यक्षात आत्ता जे विरोधक आहेत, जे महाविकास आघाडीमधले पक्ष आहेत, शरद पवारांचा गट असेल, उद्धव ठाकरेंचा गट असेल किंवा काँग्रेस असेल, हे जरी सरकारमध्ये असते तरी त्यांनाही हे आरक्षण देता येणं शक्य नव्हतं, कारण त्यामागची कारणं वेगळी आहेत आणि ही कारणं जरांगे पाटलांनाही माहिती आहेत. पण जर अशा पद्धतीने भाषा वापरून आम्हाला आता आरक्षण देता येईल की नाही आणि तुम्ही आमच्यासाठी अगदी क्षुल्लक आहात, तुम्हाला काहीच किंमत नाही आमच्या लेखी, अशी भाषा जर वापरली गेली तर मात्र त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा भरकटू शकते. आज विविध जिल्ह्यांमध्ये नेत्यांना, मग त्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना आहे, फक्त भारतीय जनता पक्ष किंवा सरकारमध्ये असलेल्याच पक्षांच्या नेत्यांना नव्हे तर सगळ्या पक्षांच्या नेत्यांना अडवलं जाते, त्यांना त्या जिल्ह्यामध्ये बंदी घातली जाते, तुम्ही जिल्ह्यात यायचं नाही. ही जी भूमिका आहे ती अडवणुकीची भूमिका आहे. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा कोणताच फायदा होणार नाही किंवा मराठ्यांना आरक्षणही मिळणार नाही. केवळ एक अडवणूक होऊ शकेल, एक वातावरण तापेल त्या नेत्यांविरुद्ध. पण ते नेते त्या त्या जिल्ह्यामधलेच आहेत, त्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आहेत, त्या तिथे त्यांना परवानगी द्यायलाच पाहिजे. त्याशिवाय तिकडची इतर जी कामं आहेत आरक्षणाव्यतिरिक्तची, ही कामं ते करू शकणार आहेत, पण त्यांना बंदी घातली जाते. नारायण राणेंच्या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यामध्ये एक कोणतरी व्यक्ती नारायण राणेंना फोन करतं आणि मग त्यावर नारायण राणे वैतागतात आणि त्याला अपशब्द वापरतात. त्यावरनं लगेच राजकारण होतं की बघा नारायण राणे मराठ्यांबद्दल कसे बोलायला लागले. मुळातच नारायण राणेंशी बोलण्याचा काय संबंध आहे, काय प्रश्न होता? जर बोलायचंच असेल तर तुम्ही चांगल्या भाषेमध्ये त्यांच्याशी बोलू शकता, इतर नेत्यांशी बोलू शकता की आरक्षणासाठी आपण काय करू शकतो, काय पर्याय आहेत. पण जर उद्देशच असा असेल की नारायण राणे यांनी काहीतरी अपशब्द वापरावा किंवा कोणत्याही नेत्याने काहीतरी अपशब्द वापरावा, वाईट साईट बोलावं आणि आपण ते लगेच रेकॉर्ड करून सगळ्या दुनियेला दाखवावं, तर त्याच्यातून मराठा आरक्षण मिळणार नाही. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जर सरकार काही पावलं उचलत असेल, ते एक पाऊल पुढे टाकून येणार असतील तर तुमच्याकडून एक पाऊल पुढे टाकलं गेलं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. नरेंद्र मोदी आत्ताच आले होते महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला सुद्धा नरेंद्र मोदी हे जरांगे पाटलांना भेटणार का वगैरेची लगेच बातम्या सुरू झाल्या होत्या. पण अर्थातच त्यांचा कार्यक्रम निश्चित होता, ते भेटणं अशक्यच होतं किंवा त्या विषयावर सुद्धा ते बोलणं अशक्य होतं. मग त्यावर जरांगे पाटील काय म्हणाले की जरी मोदींचं विमान उतरलं असतं किंवा उतरण्याचा प्रयत्न केला असता तरी आम्ही उतरू दिलं नसतं. तर ही भाषा योग्य नाही. आपल्याला मागायचंय कोणाकडे? सरकारकडेच मागायचंय. आणि सरकार शेवटी कोणाचं आहे तर जनतेनेच नियुक्त केलेलं सरकार आहे, जनतेतलेच लोकप्रतिनिधी आहेत, जे जनतेने निवडून दिलेले आहेत. तेव्हा त्यांच्याबद्दल त्या नेत्यांशी बोलताना ही भाषा तरी चांगली वापरली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने आंदोलन करून, आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे निर्माण करून सरकारवर दबाव आणू शकता, सरकारला कुठेतरी ते करण्यासाठी भाग पाडू शकता, आरक्षण किंवा त्यांच्यासमोर पर्याय ठेवू शकता. फडणवीस म्हणाले की आम्ही चर्चेला तयार आहोत जरांगे पाटलांशी, पण समोर मीडियाचे जर माईक असतील तर त्यासमोर आम्ही चर्चा करू शकत नाही, आणि ती योग्यच भूमिका आहे. जरांगे पाटलांनी ही मान्य केली पाहिजे. मागच्या वेळेला गिरीश महाजन बोलले तेव्हाही ते लाईव्ह दाखवण्यात आलं. याची अजिबात गरज नाही. म्हणजे गिरीश महाजन काहीतरी बोलतील, त्याच्यातून काहीतरी वाद उत्पन्न होईल की मराठा आरक्षण राहिलं बाजूला आणि गिरीश महाजन काय बोलले त्याच्यावरच दिवसभर चर्चा चालू राहते. पारदर्शक असलीच पाहिजे भूमिका, पण त्याचा अर्थ मीडिया समोर सगळं चर्चा होत नाहीत. मग तुम्ही तुमची एखादी 10 लोकांची समिती नेमा. फडणवीस म्हणाले की 100 माणसं आणा तुमची, आमच्याकडून काही माणसं येतील, यांची एक चर्चा होईल, तुम्ही काही पर्याय सुचवा, आम्ही पर्याय सुचवतो, त्यातून काही ते तोडगा निघेल. आणि हाच मार्ग असतो आंदोलनाचा. पण तो न राहता केवळ कोणाला तरी काहीतरी बोलायचं आणि त्याच्यातून फक्त एक वातावरण निर्मिती करायची, चर्चा फक्त घडतात. मीडियाला हे हवंच असतं. मीडियाचा सुद्धा याच्यामध्ये दोष आहे की त्यांनी या पद्धतीचं नारायण राणेंना कोणतरी
फोन करते, नारायण राणे त्याबद्दल अपशब्द वापरतायत, त्या व्हिडिओला आम्ही पुष्टी देत नाही. मग पुष्टी देत नाही, मग कशाला तुम्ही दाखवता तो व्हिडिओ? काय कारण आहे दाखवण्यामागचं? केवळ एक वाद निर्माण करणं, वाद उत्पन्न करणं, आणि त्यातून आरक्षणाची जी काही दिशा आहे आंदोलनाची ही भरकटत जाते. तेव्हा ही वापरली जाणारी भाषा, आंदोलनाची दिशा जर आपल्याला नीट ठेवायची असेल, आरक्षण मिळवण्याच्या दृष्टीने जर आंदोलन न्यायचं असेल, तरी भाषा जी आहे त्यावर कुठेतरी नियंत्रण असलं पाहिजे. आपण सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. आणि तसं जर होणार नसेल तर मात्र येत्या काळामध्ये सरकार आणि हे जे आंदोलक आहे, जरांगे पाटील किंवा त्यांच्या सोबत असलेले आंदोलक, यांच्यातलं अंतर हळूहळू लांबत जाणार आहे. आणि ते लांबलेलं अंतर आंदोलनाची दिशा भरकटवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.